नमस्कार. चला आज आपण पाहूया भगवान शंकराने सांगितले जगातील सर्वात मोठा पापी कोण. हर हर महादेव. मित्रांनो, आजच्या कथेत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या जगात सर्वात मोठा पापी कोण आहे. स्वतः भगवान शंकराने देवर्षी नारदजींना सांगितले आहे की सर्वात मोठा विश्वासघातकी आणि सर्वात मोठा पापी कोण असतो. कथेला सुरुवात. नारद मुनी आणि भगवान शिव. एकेकाळची गोष्ट आहे, जेव्हा भगवान शिव कैलास पर्वतावर विश्राम करीत होते तेव्हा त्यांच्याकडे भगवान विष्णूंचे सर्वात प्रिय भक्त देवर्षी नारद नारायण नारायण करत आले आणि त्याने भगवान भोलेनाथांना प्रणाम केला. नारद म्हणाले, हे प्रभू, माझ्या मनात एक शंका आहे आणि मला माहीत आहे की या प्रश्नाचे उत्तर फक्त तुम्हीच देऊ शकता, कारण तुम्ही स्वतः परब्रह्म आणि परमज्ञानी आहात. त्रिलोकात तुमच्यासारखे दुसरे कोणीही नाही. माझा प्रश्न असा आहे की या जगात सर्वात मोठा पापी कोण आहे, स्त्री की पुरुष. जर मी स्त्रियांना पापी म्हटले तर पुरुष मला पापी समजतील आणि जर मी पुरुषांना पापी म्हटले तर स्त्रिया मला पापी समजतील. यामुळे मी स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव करू शकत नाहीये. कृपया माझ्या मनातील ही शंका दूर करा. देवर्षी नारदांचे बोलणे ऐकल्यानंतर भगवान शिव हसले आणि म्हणाले, नारद, तू विचारलेला प्रश्न संपूर्ण मानवजातीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुझ्या मनातील हा प्रश्न खरोखरच चिंताजनक आहे. मी तुला या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देईन, परंतु ते तू समजून घेण्यासाठी तुला माझ्याकडून एक कथा ऐकावी लागेल, कारण हा प्रश्न तितकाच गुंतागुंतीचा आहे जितका एका मोठ्या मैदानात पडलेली सुई शोधणे. नारद म्हणाले, प्रभू, तुम्ही ती कथा सांगा. मी ती पूर्ण मनापासून ऐकेन आणि संपूर्ण जगात प्रसिद्ध करेन. भगवान भोलेनाथांनी कथा सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, नारद, ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकणाऱ्या माणसाची कोट्यावधी पापे नष्ट होतात आणि त्याला यशस्वी जीवन जगण्याचा आशीर्वाद मिळतो. त्याच्या घरात माता लक्ष्मीचा वास होतो आणि गरिबी, क्लेश, दुर्दैव दूर पडतात. पहिली कथा. राजकुमार चंद्रसेन आणि चंद्रप्रभा. एका राज्यात उग्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला 4 पुत्र होते. ते सर्व अत्यंत पराक्रमी आणि ज्ञानी होते. त्याचा सर्वात मोठा मुलगा चंद्रसेन होता आणि त्याच्या पत्नीचे नाव चंद्रप्रभा होते. चंद्रप्रभा दिसायला अत्यंत सुंदर होती, पण तिला तिच्या सौंदर्याचा खूप गर्व होता. ती स्वतःपेक्षा सुंदर दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला मानत नसे. एके दिवशी महाराज उग्रसेन अचानक आपल्या मोठ्या मुलावर नाराज झाले आणि त्यांनी त्याला देशातून हाकलून दिले, म्हणजेच देश निघाला. जेव्हा चंद्रसेनला हे कळले तेव्हा तो खूप दुःखी झाला. तो आपल्या खोलीत गेला, जिथे त्याची पत्नी चंद्रप्रभा उभी होती. तिने विचारले, स्वामी, तुम्ही का उदास आहात? तुमच्यासारख्या ज्ञानी आणि पराक्रमी व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंदच शोभून दिसतो. चंद्रसेन म्हणाला, प्रिये, माझ्या वडिलांनी मला देशाबाहेर काढले आहे. आता आपल्याला हा राजवाडा सोडून जावे लागेल. हे ऐकताच चंद्रप्रभा बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली. सेवकांनी पाणी शिंपडल्यानंतर जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती रडत म्हणाली, महाराजांनी आपल्याला का शिक्षा दिली? आपण तर काहीच पाप केले नाही. आपण विनाकारण हा राजवाडा सोडून का जायचे? चंद्रसेन म्हणाला, प्रिये, वडिलांनी तुला देशातून काढले नाही आहे, फक्त मला काढले आहे. तू या महालात राहून माझ्या आईवडिलांची आणि भावांची सेवा कर. मी त्यांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी निघून जातो. पण चंद्रप्रभा हट्ट धरून बसली. ती म्हणाली, स्वामी, तुम्ही जिथे जाल तिथे मीही येईन. तुमच्याशिवाय हा सोन्याचा महाल माझ्या कोणत्या कामाचा? मी तुमच्यासोबत कोरडी भाकरी खाऊनही राहीन, पण तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही. चंद्रसेनला तिचे बोलणे खरे वाटले. तो विचार करू लागला की त्याच्याशिवाय ती महालात कोणाच्या आधारावर राहील. उद्या वडिलांनी तिला काही शिक्षा दिली तर? म्हणून तो आपल्या पत्नीला सोबत घेऊन
जंगलात निघून गेला. विश्वासघात आणि मृत्यू उन्हात फिरताना ते दोघेही खूप थकले. एका झाडाच्या सावलीत विश्राम करीत असताना चंद्रप्रभाच्या पायापाशी एक साप आला आणि त्याने तिला दंश केला. विषामुळे तिचे शरीर निळे पडले आणि तिचा मृत्यू झाला. जेव्हा चंद्रसेन जागा झाला तेव्हा त्याने पाहिले की त्याची पत्नी मरण पावली आहे. तो अत्यंत दुःखी झाला. त्याला कळेना की आता काय करावे. तो तिच्या अंत्यविधीसाठी लाकडे गोळा करू लागला. तो खूप रडत होता आणि स्वतःचे जीवन संपवण्याचा विचार करीत होता. तो म्हणाला, प्रिये, आता मलाही जगण्याची इच्छा नाही. मी तुझ्यासोबत माझे प्राण देईन. तेवढ्यात आकाशातून एक विमान उतरले आणि त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर आला. तो चंद्रसेनला हसून म्हणाला, मूर्ख माणसा, शरीर हे नश्वर आहे आणि हे मृत्यूलोक आहे. इथे कधी कोणासोबत काय होईल सांगता येत नाही. तू आपल्या पत्नीसाठी प्राण द्यायला निघाला आहेस. तू तिच्यावर इतका विश्वास करतोस का? चंद्रसेन म्हणाला, हो महाराज, माझी पत्नीच माझे सर्वस्व आहे. मी तिच्याशिवाय जगण्याचा विचार ही करू शकत नाही. दिव्य पुरुष म्हणाला, ठीक आहे, मी तुला एक संधी देतो. मी तुझ्या पत्नीला जिवंत करू शकतो. तिचे वय 25 वर्ष होते आणि ते संपले होते. म्हणून काळाने तिला सापाच्या रूपाने दंश केला. तुझे आयुष्य 70 वर्षाचे आहे. जर तू तुझ्या उरलेल्या आयुष्यातील 20 वर्ष तिला दिलीस तर ती पुन्हा जिवंत होईल. पण एक अट आहे. जर भविष्यात तुला कधी वाटले की तिने तुझा विश्वासघात केला आहे आणि तुला तुझी 20 वर्ष परत हवी असतील तर तुला तिच्याकडून संमती घ्यावी लागेल. जर ती तयार झाली तरच तुला तुझे आयुष्य परत मिळेल. चंद्रसेन तयार झाला. त्याने पाणी हातात घेऊन संकल्प केला आणि चंद्रप्रभा जिवंत झाली. चंद्रसेनने तिला घडलेली हकीकत सांगितली नाही. फक्त सांगितले की ती खूप वेळ झोपली होती. चंद्रप्रभाचा बदललेला स्वभाव पुढे जात असताना त्यांना एक भिक्षूची कुटी दिसली. तो भिक्षू तरुण आणि खूप सुंदर होता. त्याला पाहताच चंद्रप्रभेचे मन बदलले. म्हणजेच ती त्याच्यावर मोहित झाली. चंद्रसेनला तहान लागली होती. तो म्हणाला, प्रिये, मी विहिरीतून पाणी घेऊन येतो. चंद्रप्रभाने तहान लागली नसल्याचे खोटे सांगितले. जेव्हा चंद्रसेन विहिरीत पाणी काढत होता तेव्हा चंद्रप्रभाने मागून येऊन त्याला विहिरीत ढकलून दिले आणि ती त्या भिक्षूसोबत पळून गेली. चंद्रसेन विहिरीत एका साखळीला पकडून अडकून राहिला. काही दिवसांनी तेथून एक बंजारा जात होता. चंद्रसेनच्या विनंतीवरून त्याने त्याला बाहेर काढले. चंद्रसेनने त्याला आपली सर्व हकीकत सांगितली. बंजारा म्हणाला, स्त्रीचे चरित्र समजणे कठीण आहे. तू माझ्यासोबत चल. चंद्रसेन काही दिवस त्याच्यासोबत राहिला आणि नंतर एका व्यापाऱ्याकडे कामाला लागला. आपल्या प्रामाणिकपणामुळे तो लवकरच तिथला मुनीम बनला. न्याय आणि अंत. एके दिवशी त्या देशाच्या राजाने एका प्रसिद्ध नृत्यांगनेला, जिचे नाव आता चंद्रप्रभा झाले होते, नाचण्यासाठी बोलावले. चंद्रसेनचा मालक ही तिथे गेला होता. जेव्हा नृत्यांगना नाचत होती तेव्हा तिने चंद्रसेनला ओळखले. तिला भीती वाटली की तिचे सत्य समोर येईल. म्हणून तिने राजाला सांगितले की या मुनीमने माझी एक मौल्यवान वस्तू चोरली आहे, त्याला फाशी द्या. राजाने चंद्रसेनला फाशीची शिक्षा सुनावली. फाशीकडे नेले जात असताना चंद्रसेनचा मालक म्हणजे तो व्यापारी तिथे आला आणि त्याने राजाला विनंती केली की चंद्रसेनला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी. चंद्रसेन राजाला म्हणाला, महाराज, मी काहीही चोरलेले नाही. ही स्त्री माझी पत्नी आहे. हिने मला विहिरीत ढकलून दिले होते. आता जर तिला तिची चूक मान्य असेल तर तिने मी दिलेली वस्तू मला परत करावी. राजाच्या समोर चंद्रप्रभेला वाटले की चंद्रसेन कोणत्याही दागिन्यांबद्दल बोलत आहे. म्हणून तिने पाणी हातात घेऊन सर्वांसमोर शपथ घेतली, जे काही मी तुझ्याकडून घेतले आहे ते मी तुला परत करते.
जशी तिने ही शपथ घेतली तशी चंद्रसेनने दिलेली 20 वर्ष तिच्या शरीरातून निघून गेली आणि ती तिथेच कोसळून मरण पावली. राजाला आश्चर्य वाटले. तेव्हा चंद्रसेनने दिव्य पुरुषाची आणि आयुष्याच्या संकल्पाची सर्व हकीकत सांगितली. राजाने प्रभावित होऊन चंद्रसेनला आपले अर्धे राज्य दिले आणि आपल्या कन्येचा विवाह त्याच्याशी लावून दिला. भगवान शिव नारद मुनींना म्हणाले, नारद, पहिली कथा ऐकून तुला असे वाटले असेल की केवळ स्त्रीच विश्वासघातकी असते. पण आता ही दुसरी कथा ऐक, ज्यावरून तुला स्पष्ट होईल की पाप हे लिंगावर आधारित नसते. दुसरी कथा, लोभी पती आणि निष्ठावान पत्नी. एका राज्यात एक खूप श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे कशाचीही कमतरता नव्हती. त्याला एकुलता एक मुलगा होता. तो मुलगा मात्र वडिलांच्या अगदी उलट स्वभावाचा होता. तो दिवसभर जुगार खेळण्यात आणि व्यसनांमध्ये मग्न असे. वडिलांनी त्याला खूप सुधारण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. कालांतराने त्या व्यापाऱ्याच्या मुलाच्या काळजीपोटी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर ह्या मुलाने सर्व मर्यादा ओलांडल्या. त्याने वडिलांनी कमावलेली संपूर्ण संपत्ती जुगारात उडवून दिली. बघता बघता तो रस्त्यावर आला आणि अक्षरशः भिकाऱ्यासारखे जीवन जगू लागला. खोटेपणा आणि विवाह. काही काळानंतर तो पैसे मिळवण्याच्या उद्देशाने दुसऱ्या राज्यात गेला. तिथे त्याने एका श्रीमंत व्यापाऱ्याला गाठले आणि स्वतःबद्दल खोटे सांगितले. तो म्हणाला, मी एका मोठ्या राज्याचा राजकुमार आहे, पण वाटेत चोरांनी माझे सर्व सामान लुटले आणि मी इथे अडकलो आहे. तो व्यापाराचा मुलगा असल्यामुळे त्याचे वागणे बोलणे एखाद्या श्रीमंत माणसासारखेच होते. त्या व्यापाऱ्याचा त्याच्यावर विश्वास बसला. त्याला हा मुलगा आपल्या मुलीसाठी योग्य वाटला आणि त्याने मोठ्या थाटामाटात आपल्या मुलीचा विवाह त्याच्याशी लावून दिला. व्यापाऱ्याने हुंड्यात खूप दागिने आणि धनदौलत दिली. लोभ आणि विश्वासघात. विवाहानंतर तो मुलगा आपल्या पत्नीला घेऊन पुन्हा आपल्या राज्याकडे जाण्यास निघाला. पण त्याच्या मनात तर फक्त संपत्तीचा लोभ होता. त्याला आपल्या पत्नीशी काहीच देणे घेणे नव्हते. वाटेत एक निर्जन जंगल लागले. तिथे एक विहीर होती. त्या मुलाने विचार केला की जर मी हिचा काटा काढला तर हे सर्व दागिने आणि धन माझे होईल. त्याने तहान लागल्याचे नाटक केले आणि पत्नीला विहिरीतून पाणी काढायला सांगितले. जशी ती विहिरीकडे वाकली तसे त्याने तिला जोरात धक्का देऊन विहिरीत ढकलून दिले. तिचे सर्व दागिने घेऊन त्याने तिथून पळ काढला. पत्नीची निष्ठा. सुदैवाने त्या विहिरीत पाणी कमी होते किंवा तिथे काही आधार मिळाल्यामुळे ती स्त्री बचावली. काही वेळाने तेथून एक वाटसरू जात होता. त्याने तिची हाक ऐकली आणि तिला विहिरीतून बाहेर काढले. ती कशीबशी आपल्या वडिलांच्या घरी पोहोचली. जेव्हा तिचे वडील तिला अशा अवस्थेत बघतात तेव्हा त्यांना धक्का बसतो. ते तिला विचारतात, पुत्री, तुझी ही अवस्था कोणी केली? तुझा पती कुठे आहे? इथे त्या स्त्रीच्या निष्ठेचा कस लागतो. तिला माहीत होते की तिच्या पतीनेच तिला मारण्याचा प्रयत्न केला आहे, पण भारतीय संस्कारानुसार तिने भर सभेत किंवा आपल्या वडिलांसमोर पतीची बदनामी करणे टाळले. तिने खोटे सांगितले की आम्ही जंगलातून जात असताना चोराने आमच्यावर हल्ला केला. त्याने आमचे सर्व धन लुटले आणि माझ्या पतीला ते कुठेतरी पळवून घेऊन गेले आहेत. भगवान शंकरांचा निष्कर्ष. भगवान शिव म्हणाले, नारद, पापी आणि अधर्मी लोकांची कोणतीही जात किंवा लिंग नसते. जेव्हा माणसाचे विचार खालच्या थराला जातात तेव्हा तो पाप करतो. पापाला पुण्य समजणे
ही सर्वात मोठी चूक आहे. ही कथा सांगून भगवान शिव नारदांना म्हणाले, नारद, आता या कथेत बघ, एक पुरुष म्हणजेच पती इतका लोभी आणि विश्वासघातकी निघाला की त्याने संपत्तीसाठी आपल्या पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला. या उलट त्या स्त्रीने आपला जीव धोक्यात घालूनही शेवटपर्यंत आपल्या पतीची अब्रू जपली. भगवान शिव पुढे म्हणाले, म्हणूनच या जगात सर्वात मोठा पापी स्त्री आहे की पुरुष असा भेदभाव करणे चुकीचे आहे. पाप हे विचारांमध्ये असते. भगवान शिवाने शेवटी मूळ प्रश्नाचे उत्तर दिले, सर्वात मोठा पापी तोच आहे जो भ्रूण हत्या किंवा गर्भात बालकाची हत्या करतो. हा असा अपराध आहे ज्याला कोणतेही प्रायश्चित्त नाही आणि असा मनुष्य 100 वर्षापर्यंत कुंभीबाग नावाच्या भीषण नरकात यातना भोगतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.